आज सकाळी सकाळी पाऊस सुरू झालाय आणि इकडे माझी सई मस्त शाळेत आवरून बसली. मला सांगितलं पाऊस नाही येणार आणि बोलले आणि सईने आवरलं पाऊस आला. सकाळी सकाळी उठले आवरलं आणि पाऊस आला. हो ना, पाऊस आला आणि हरायला तो रडायला लागला. म्हणून बोलत होते बेडीकडे. चला तर आता बाळासाठी पार्सल मागवलेलं होतं मी. तर ब्लँकेट मागवलेलं होतं. तर एकदम छान मस्त आलं. ॲमेझॉन ॲपवरनं मागितलेलं होतं आणि 300 रुपये प्राईस आहे त्याची, पण क्वालिटी वगैरे खूप छान मस्त आहे. तर तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. मी व्हिडिओमध्ये एवढं काही क्लिअर दिसत नाही, कळत नाही, कारण एकदम ते सॉफ्ट आहे. तर तुम्ही बघा पुढे. आणि ब्ल्यू कलरमध्येच मागवलेलं आहे. हे बघा इतकं सॉफ्ट आहे आणि म्हणजे न किमतीच्या मानाने खरंच खूप छान मस्त आहे. कारण आता आम्ही शॉपमध्ये मम्मीने ते केले होते ना बघायला, तर प्राईस जास्त सांगायचे. तर ॲमेझॉनवरनं घेतलं तर एकदम छान मस्त क्वालिटी भेटली मला याची. तर चला, तर जे पण मागवेल मी तुमच्यासोबत शेअर करेल. जास्त काही मागवणार नाही कारण अजून लहान आहे तो. आणि आपल्या साड्यांच्या भरपूर साऱ्या पॅकिंग झालेल्या होत्या. तर भरपूर ऑर्डर होत्या, तर त्या पॅकिंग वगैरे सौरभ भाऊन तेच करतात आता सगळं काही. तर त्यांचे पॅकिंग वगैरे झालेलं होतं. कालची आपली सेलची पॅकिंग सगळ्या ताईंची झालेली आहे. 2 ते 3 दिवसात सगळ्या ताईंना साड्या मिळून जाणार आहे. आणि भरपूर पॅकिंग होती कालच्या सेलच्या साड्या, जबरदस्त. म्हणजे भरपूर ताईंनी घेतल्या 2, 4 बघा, एका ताईंनी 6 साड्या घेतलेल्या आहेत. आज पॅकिंग झाली आहे. सगळ्या ताईंच्या साड्या 2-3 दिवसात मिळून जातील ताई. चला तर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ. आपलं बाळ 12 दिवसाचं झालं तर 12 पूजन. तर प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धती असतात. तर आमच्याकडे अशा पद्धतीने पूजा केली जाते. 12 दगडं आणली जातात, पाटावर मांडतात, हळदी कुंकू आणि नैवेद्य म्हणजे डाळ भात आणि मेथीची भाजीचा नैवेद्य दिला जातो. तर इकडे मम्मीने ना पूजा वगैरे केली, नैवेद्य वगैरे दाखवला. त्यानंतर मी पण पूजा केली, बाळालाही दर्शन दिलं. तर इथे ना म्हणजे पलंग असतो ना, तर पलंगापाशी पण नैवेद्य द्यायचा असतो. आजच्या दिवशी तिथे पण दिलं आणि बाळाला घेऊन बसली मी इथे. तर बाळालाही दर्शन दिलं, मीही पूजा वगैरे केली. आणि त्यानंतर बाळाला आजच्या दिवशी नवे कपडे घालतात आणि आजपासून त्याला म्हणजे मेकअप करायला म्हणजे गंध वगैरे लावायला सुरुवात करतात आजच्या दिवसापासून. तर मग मी पण छान मस्त त्याला आहे ना गंध वगैरे लावला, मस्त त्याची तयारी केली आणि पायात पण कडे वगैरे घातले. तुम्हाला दाखवेल मी नंतर एका व्हिडिओमध्ये. हे बघा मस्त असं ना छान पूजा मांडणी केली होती सोप्या साध्या पद्धतीने. तर त्यानंतर इकडे ना खारी खोबऱ्याचे लाडू केले जातात. तर जे पण येतात ना बघण्यासाठी ते खारी खोबरं घेऊन येतात. आमच्याकडे पद्धत आहे की खारी खोबरं घेऊन येतात असं. तर इकडे ना आई पण आलेल्या होत्या बाळाला आंघोळ घालण्यासाठी. बाळाला आईच आंघोळ घालतात. तर त्यानंतर मग त्या बोलल्या चला आपण खारीक फोडूया असं. मग मम्मीचे कामं चालू होते कारण बहिणी नाही आहे ना. तर मग काही मम्मीचंही काम थोडंसं चालूच असतं घरामध्ये, स्वयंपाक वगैरे माझंही असतं. त्यामुळे बाळातीन म्हटलं की घरामध्ये खूप सारं काम राहतं. तर मग इकडे ना आई बसल्या होत्या, दीदी बसली होती आणि आपल्या सई अंशू नातेवाईकच किती तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे आमचे. तर चला आता मस्त लाडूची ना मी तुम्हाला पूर्ण डिटेल पण दाखवणार आहे. आम्ही कसं करणार आहे, काय टाकणार आहे, काय काय वस्तू, तर सगळं मी तुमच्या संगे शेअर करणार आहे. आणि आम्हाला मदत बघा अंशू सई पण आले आहे. सई अंशू म्हणते आम्हाला कामाचं शिकव, आत्या अंशू म्हणते आणि सई म्हणते मला तर अजिबात कंटाळा येत नाही कामाचा, आहे ना सई? आज शाळेत गेली होती, आज छान छान नवीन दप्तर बुट्ट घालून गेली होती ना, आहे ना बाळा?
खारका फोडून त्यामधल्या बिया साईडला करायच्या. त्यानंतर खोबरं होतं ना, खोबरं पण बारीक करून घेतलं, म्हणजे ना गिरणीमध्ये दळून देतात असं पटकन. आणि त्यानंतर मग ते थोडं उन्हामध्ये सुकवायचं. आता ऊन तर नाही आहे. 5 वाजले. मग चहा प्यायचा आहे. तुम्ही चहा प्यात्या? दूध घ्या, दूध. मॅगी करायची ना. कोणाला चहा प्यायचा आहे, कोणाला मॅगी खायची? तुला चहा प्यायचा आहे का? आणि मॅगी? आणि सई कालपासून म्हणते मॅगी, मला 5 वाजता मला मॅगी करून द्यायची. पण आणि ऐका ना, अभ्यास कोणी केला आणि भांडे कोण खेळले एवढं सांगा. बापरे, सौरभ तू पाहिलं का यांना अभ्यास करताना? मला पण दिसला नाही का तुम्ही अभ्यास करताना? मी घरी केला होता. घरी गेला होता का अंशुने? मी मागच्या रूम मध्ये. तू आता मागच्या रूम मध्ये मम्मी बसायचा अभ्यास करत का? तो इग्नोरचे टीचर अभ्यास मला टीचर एवढे अभ्यास दिले? बापरे. माझे सर एक बुक घेतली. फक्त एक बुक घेतलं? एक बुक घेतले, त्याच्यामुळे मुलं हसत होते का एक बुक घेतल्यामुळं? आणि तुझ्या टीचरने काय केलं होतं? टीचरने मला 5 अभ्यास नाही. हा, मग तुझी टीचर तुला म्हटले नाही का काल तू आली नाही सई शाळेत? टीचर नाही बोललं. मस्त आता गवती चहा टाकून तुम्हाला मस्त आणलं. गवती चहा टाकून चहा देणार आहे. मस्त. हा, गवत नाही टाकते ती म्हणते सौरभ, गवत नाही टाकते चहा मध्ये. अगं गवती चहा आहे, चहा भारी लागतो. एवढा पसारा. या संध्या मावशी पण आली. चहाच्या टायमात चहाचा वास आला का तुला? संध्या मावशीने चहा वाटलाय. चहा वाटलाय खरंच. पण मग गवती चहाचा दिसतोय म्हटलं घेईल खरं. गवती चहाचा चहा सगळ्यांना आवडतो आमच्या बहिणींमध्ये. साक्षी नाही आली? नाही ना, साक्षी उद्या येईल. हा का? आज बारी झाली ना, उद्या झाली येईल. का आज बारी? हा, झाली. मग आज पूजा केली सकाळी? सकाळी केली. काल भरपूर कमेंट होत्या ताई, म्हणजे बरण्यांविषयी होत्या. तर ताई तुम्ही कुठून घेतल्या? नाशिक मधून. तर सिंदूर सुपर मार्केट म्हणून घेतल्या मी. आणि ते मार्केट आहे ना नाशिक रोडला आहे ना, पुलापाशी येतं. म्हणजे पुलापाशी कोणाला पण विचारलं ना, थोडं साईडला आहे, मध्ये जावं लागतं. तर रिक्षावाल्यांना जरी विचारलं ना, हे मार्केट सिंदूर सुपर मार्केट कुठेच कोणी पण सांगून देईल. तिथून घेतलेल्या आहे मी बरण्या. म्हणजे मी भरपूर वेळा तिथून वस्तू आणलेल्या होत्या ना, मग मी बरण्या पण आता तिथूनच घेतल्या. आणि तुम्ही त्या दुकानात जर गेल्या ना, खरंच तुम्हाला सांगते मनाला वाटेल ती वस्तू घेता येते. इतकी म्हणजे पैसे खूप लागतात ताई. मध्ये शिरल्यावर आहे ना, एक वस्तू बघताना माणूस आहे ना, म्हणजे खरंच असं वाटतं कोणती घेऊ कोणती नको घेऊ. तर असं होतं. पण क्वालिटी पण एक नंबर क्वालिटी आहे. फक्त प्राइस आहे ताई, प्राइस प्रत्येक वस्तूला प्राइस आहे, पण क्वालिटी 1 नंबर आहे ताई. त्याच्यामुळे आहे ना मला वस्तू म्हणजे इतक्या छान आहे. आणि तुम्हाला खरं सांगते, फक्त बरण्या घेतल्या 5-6 हजार रुपये लागले. आणि बाकीच्या वस्तू तुम्ही बघशाल तिथं खूप आवडेल तुम्हाला. फक्त किमती आहे. तर भरपूर ताईने विचारलं होतं दुकानाचा पत्ता द्या दुकानाचा. तर दुकानाचा पत्ता तुम्हाला सांगितलाय. ज्या ताईनं पाहिजे ना त्या ताईंनी तिथं जाऊन घ्या ताई. भरपूर क्वालिटीमध्ये, प्राइस पण कमी जास्त आहे. तर छान आहे, मस्त. आणि तिथं आहे ना प्राइस कमी नाही करते. होलसेल रेट आहे त्यांचे, फिक्स रेट आहे त्यांचेवाले तिथं. सगळ्या ताईंना बाय.